मारे धरून 2025 ला पण टायपिंग मध्ये डम्मीचा घोळ आणि 2026 मध्ये बघाय की काय राव. विद्यार्थिनीची न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर होती आणि टायपिंगच्या परीक्षेला सगळा मॉनिटर स्क्रीन पूर्ण खराब दिली होती, काय दिसतच नव्हतं. त्यामुळे टायपिंग परीक्षा कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभा राहतो राव. एप्रिल महिन्यात इंग्लिश 30च्या स्पीडच्या टायपिंगची परीक्षा एका विद्यार्थिनीची न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे परीक्षा केंद्रावर झाली होती. त्यावेळी याच विषयावर व्हिडिओ केला होता. परीक्षेच्या वेळी काही विद्यार्थ्यांच्या खराब मॉनिटर स्क्रीन देण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनीने सांगून सुद्धा मॉनिटर बदलण्यात आले नव्हते. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर झाला आणि काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. माझा असा प्रश्न आहे, टायपिंग सेंटर पुणे यांनी या परीक्षा केंद्राची चौकशी केली का? परीक्षेवेळी स्क्रीन किती खराब होती हे तपासणाऱ्या अधिकाऱ्याला दिसत नाही का? आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी ही टायपिंग परीक्षेच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. तरुण भारतला ही जाहिरात आली होती. मी पुढे तुम्हाला टाकणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. एका विद्यार्थिनीची बाबतीत एक मॉनिटरच्या समस्येमुळे तिची परीक्षा खराब झाली आणि नंतर तिला जिल्हा परिषद बोलवून व शिक्षण अधिकाऱ्यासमोर तिच्या चुका सांगण्यात आल्या. मी त्यावेळी उपस्थित होतो. संबंधित शिक्षकांना मी विचारलं, ही गोष्ट शिवसाहेबांच्या निदर्शनास आणू देऊ का? पण त्यावरही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. आजही त्या विद्यार्थिनीला न्याय मिळाला नाही. म्हणून माझी मागणी अगदी स्पष्ट आहे, या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी झाली पाहिजे. परीक्षा केंद्रातील स्क्रीन मॉनिटर, परीक्षा प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीची तपासणी झाली पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे तांत्रिक कारणामुळे नुकसान झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. अशा प्रकरणामुळे नीट मध्ये पैसे लोकांनी खाल्लेत आणि पेपर फोडला. पैशापेक्षा विद्यार्थ्यांचा हक्क आणि पारदर्शक परीक्षा महत्वाची आहे. मागच्या वर्षीचा घोळ आणि आत्ताचा घोळ बरोबर तपासावा, त्या विद्यार्थिनीला न्याय मिळावा.